विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून सत्ताधारी पक्षातल्या आमदारांचं हे आंदोलन सुरू आहे। ईव्हीएम समर्थनार्थ त्यांचं आंदोलन हे सुरू आहे। आपण पाहतोय सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, त्याचबरोबर पाशा पटेल हे महायुतीचे आमदार आहेत आणि ते सध्या ईव्हीएमच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देत आहेत। काल विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि त्यावेळेला महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन केलं होतं आणि आज दुसऱ्या दिवशी आणि आजच्या दुसऱ्या दिवशी ईव्हीएमच्या समर्थनार्थ सत्ताधाऱ्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केलेली आहे। आपण ही दृश्य पाहतोय, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी घोषणाबाजी द्यायला सुरुवात केलेली आहे। ईव्हीएमच्या समर्थनार्थ त्यांची ही घोषणाबाजी सुरू आहे। काल महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएमच्या विरोधात घोषणाबाजी दिल्या होत्या आणि आंदोलन केलेलं होतं आणि आता ईव्हीएमच्या समर्थनार्थ सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे। विधिमंडळाचं 3 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे। आमदारांचा शपथविधी झालेला आहे, काल आणि आज पार पडलेला आहे। काही आमदार अनुपस्थित आहेत, त्यांचा शपथविधी उद्या पार पडणार आहे आणि आता आपण पाहतोय सदाभाऊ खोत, पाशा पटेल आणि गोपीचंद पडळकर हे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत। ईव्हीएमच्या समर्थनार्थ त्यांची ही घोषणाबाजी सुरू आहे। हातामध्ये त्यांनी ईव्हीएमची प्रतिकृती सुद्धा घेतलेली आहे आणि ईव्हीएमच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत, पाशा पटेल त्याचबरोबर गोपीचंद पडळकर यांची घोषणाबाजी सुरू आहे। वंदे मातरमच्या घोषणा सुद्धा दिल्या जात आहेत। ईव्हीएम समर्थनार्थ सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचं हे आंदोलन सुरू आहे। तर महायुतीचे आमदार आणि महायुतीचे घटक पक्ष हे सर्व आता विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आलेले आहेत। ईव्हीएमच्या समर्थनार्थ त्यांनी घोषणाबाजी द्यायला सुरुवात केलेली आहे। महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात आक्रमक झालेली आहे। आज मार्कडवाडीमध्ये शरद पवार गेले होते, तिथे सुद्धा त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधलेला आहे आणि ईव्हीएम विरोधात त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी सुद्धा आक्रमक झालेली आहेत। ईव्हीएमच्या समर्थनार्थ ते पुढे आलेले आहेत। विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। आमदारांचा शपथविधी पार पडलेला आहे आणि आता हे सत्ताधारी पक्षातले आमदार खाली आलेले आहेत। महायुतीचे मित्र पक्ष सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ईव्हीएमच्या समर्थनार्थ हातामध्ये ईव्हीएमची प्रतिकृती घेत हे सर्व आमदार घोषणाबाजी करतायत। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, आपण पाहतोय काल महाविकास आघाडीने ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन केलं आणि आज महायुती आणि त्यांचे घटक पक्ष ईव्हीएमच्या समर्थनार्थ आंदोलन करतायत, घोषणाबाजी करतायत। नक्की तू थेट दृश्यावर पाहू शकता का पडळकर असतील, अनेक महायुतीतले आमदार असतील, हे पायऱ्यांवरती ईव्हीएमच्या समर्थनामध्ये आंदोलन करत आहेत आणि ईव्हीएमला जे विरोध करत आहेत त्यांचा धिक्कार करत आहेत। महाविकासचे जे नेते आहेत त्यांच्या विरुद्ध घोषणाबाजी चालू आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता आली तिथे ईव्हीएम ठीक आहे आणि ज्या ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता गेली तिथे मात्र ईव्हीएम मध्ये गडबड आहे, अशी दुटप्पी भूमिका विरोधकांची आहे आणि ह्या विरोधकांच्या भूमिकेविरुद्ध आम्ही विरोध करत आहोत। या भूमिकेविरुद्ध हे आंदोलन सुरू आहे आणि ते आता तुम्ही बघू शकता दृश्यामध्ये का ते थेट आता आंदोलन करत आहेत पायऱ्यांवरती आणि आता काही वेळातच ते मीडियाशी संवाद साधणार आहेत। त्यांच्या ज्या भावना आहेत त्या मीडियासमोर ठेवणार आहेत। काल आपण पाहिलं होतं का विरोधकांनी ईव्हीएम विरुद्ध आंदोलन केलं होतं आणि आज सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएमच्या समर्थनार्थ आंदोलन केलेलं आहे। विधान भवनातील ईव्हीएमला विरोध करणाऱ्यांविरुद्ध हे आंदोलन असं आपण बोलू शकतो। विरोध करणाऱ्या इंडिया आघाडीच्या राहुल गांधींचा आणि धिक्कार असो, धिक्कार असो।
पदाचा राजीनामा द्यावा रोहित पवारांनी, मग ईव्हीएमवरती दरेकर साहेबांना म्हणा की एका वेळेस लोकसभा आणि विधानसभा तुम्ही घ्या आणि सगळे बॅलेट पेपरवर घ्या. मी काय सगळेच आम्ही राजीनामे देतो आणि लढायला तयार आहे का तुमच्यात हिंमत? रोहित जी, फिलहाल पीपल गांव है एक जगह, वहाँ पे नासिक के पास में, वहाँ पर एक लड़के ने इंस्टाग्राम पे स्टोरी शेयर करी थी जो बाबरी मस्जिद को लेकर थी. लड़का करने वाला हिंदू था और उसको गंभीर तौर से 10 से 15